सयाजीराव, अहो तुम्ही महान आहात. नाही, खरंच तुम्ही महान आहात. मी आपला हा असा साधा भोळा माणूस आहे. हो, माझी पात्रता देखील नाही आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही या कामासाठी माझी निवड केली. माझ्यावर तुम्ही एवढी मोठी जबाबदारी सोपवली. सयाजीराव, हो तुमचे आभार मी कसे मानू मला कळतही नाहीये. हो खरंच सयाजीराव, अहो तुम्ही म्हणजे देव माणूस आहात, देव माणूस. आपण आपल्या आजूबाजूला अजूनही रावण राज्य आहे बरं का. पण तुम्ही काळजी करू नका, कारण आता तुमच्या सेवेमध्ये मी रुजू होणार आहे. बघाच मी कसं सगळं नीट कामी लावतो. बघाच तुम्ही. अहो एकही डाग लागू देणार नाही. सयाजीराव, ते थोडे पैसे मिळाले असते तर बरं. नाही नाही, तसं काही अर्जंट नाही आहे. पण आता तुमच्यासारख्या देव माणसासोबत काम करायचं म्हटलं तर मला सुद्धा थोडी तयारी करावी लागणार ना. ते काय, अंगावर 2 जोडी चांगले कपडे असते तर थोडं बरं झालं असतं. नाही, असं मला तरी वाटतं. बाकी तुमच्या हातात. धन्यवाद, खरंच धन्यवाद सयाजीराव. वा सम्राट अशोक, वा खूप मोठी बाजी मारलीत तुम्ही. अहो सयाजीरावांसारखी पैशांची मोठी टकसाल हाती लागली. आता पाणी वाहतंय तर त्या पाण्यात हात धुवून घ्या. जोपर्यंत तवा गरम आहे तोपर्यंत हातोडी घ्या मारून. सयाजी रे सयाजी. पण काही म्हणा, या सयाजीरावांची पोरगी मस्त आहे. काय की सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. अशी वाऱ्यावर सोडून कशी चालेल? लक्ष ठेवायला पाहिजे अशोकराव, लक्ष ठेवायला पाहिजे. चला तर मग आजपासूनच मोहिमेला सुरुवात करूया.